नमस्कार मंडळी. आपण यावर्षी एक नवीन पीक घेतो आहे. हे सूर्यफूल घेतो आहे आपण यावर्षी. जवळपास 2 एकर घेतो आहे. लागवड म्हणजे टोकन पद्धतीने आपण टोकन केलेलं आहे. इथं अगोदर हरभरा घेतला होता, पण काही कारणास्तव हरभरा उगवला नाही व्यवस्थित आणि नंतर त्याला मरी लागली. त्यामुळे आम्ही आहे त्या जागेवरच तिथंच आम्ही सरी पाडली. त्यामुळे तुम्हाला कुठं कुठं असा हरभरा दिसत असेल. आणि त्या सरीवरती पाणी देऊन आणि हे सूर्यफूल टोकन केलं आहे. तर सूर्यफूल टोकन करण्याचं रिझन की आता जानेवारी महिना चालू होता, हरभरा पण व्यवस्थित आला नसता. आणखीन बरेच पीक घेऊ शकलो असतो, समजा मका, तीळ वगैरे किंवा भुईमूग वगैरे. पण आपल्या इकडं रानजनावरांचाही खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळं त्या हिशोबाने आपण सूर्यफूल घ्यायचं ठरवलं, जेणेकरून आपल्याला त्या जनावरांचा वगैरे त्रास होणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही सूर्यफूल टोकन करून घेतलेलं आहे. हे 5 जानेवारीला मी टोकन करून केलेलं आहे. आज आहे 15 जानेवारी. तर अशा पद्धतीने हे उगवलेलं आहे. हे अंतर पाहू शकता तुम्ही. 1 वितीच्या आसपास आम्ही हे टोकन केलेलं आहे सगळं. तर पहिल्यांदा आम्ही टोकन केलं, नंतर त्यावरती पाणी दिलं. तर ओलावा आहे आणखी थोडासा असं आहे. तरी बघूच आता. मी पण पहिल्यांदाच घेतो आहे हे पीक. बऱ्याच म्हणजे वर्षातून आमच्या शेतातही हे सूर्यफूल नव्हतं. बघूत आता ह्या वर्षी कसा रिझल्ट येतो आहे कसा नाही.